श्रोते हो नमस्कार. PCT's इन्फिनिटी 90.4 FM वर या मालिकेमध्ये आपण पुढे पुढे जाताना आपल्याला सुद्धा त्याबद्दल अधिक जिज्ञासा वाटू लागलेली आहे. आपल्यासोबत आहेत खगोल अभ्यासक लीना दामले. नमस्कार. ताई, पुन्हा एकदा मनापासून स्वागत आपल्या या मालिकेमध्ये. या भागाची सुरुवात करताना मला असं विचारावंसं वाटतं की आकर्षण म्हणून आकाशाकडे बघणं आणि अभ्यास म्हणून किंवा कधीतरी आपल्याला त्या अभ्यासाची गरज पडेल म्हणून त्याच्याकडे बघणं, या दोन गोष्टींकडे तुम्ही कशा बघता? या आकाशाच्या अभ्यासाचा आपल्याला कसा फायदा होऊ शकतो याबद्दल सुरुवातीला सांगा. अगदी सुंदर प्रश्न विचारलाय तुम्ही. आणि खरंच आपल्याला या आकाश दर्शनाचा कसा फायदा होतो ते मी सांगते तुम्हाला. की समजा जर अशी काही परिस्थिती निर्माण झाली की तुम्ही ट्रेकिंग करायला जाता, तर हिमालयात वगैरे ट्रेकिंगला जर गेलात तर खरोखरच तिथे आसपास काही तुम्हाला लँडमार्क्स तर काही दिसतच नाहीत. आणि तुम्हाला दिशा जर तुम्हाला कळायची असेल, तुम्ही तिथे हरवलात, तुमची वाट चुकली आहे, किंवा समजा एखादं जहाज काही शिपरेक झालं, बुडलं, मोडलं आणि माणसं त्याच्यावरची एखाद्या निर्जन बेटावर जर जाऊन अडकली, तर तिथे तुम्ही कशा दिशा शोधणार, काय करणार? तर अशा परिस्थितीमध्ये ट्रेकिंगला गेल्यावर सुद्धा तुम्हाला जर दिशा समजून घ्यायची असेल, तर त्यासाठी आपल्याला हे तारेच उपयोगी पडतात. आणि नुसते तारेच नाही, तर ज्या ठिकाणी म्हणजे आता समजा जर तुम्ही बराच काळ तिथे असाल, तर पौर्णिमेचा चंद्र ज्या तारका समूहाजवळ असतो, तो महिना आपल्याला आपण म्हणजे मराठी महिना आपण सांगू शकतो. उदाहरणार्थ आता आपण मगाशी मागच्या भागामध्ये जे चित्रा नक्षत्र बघितलं, म्हणजे चित्रा हा तारा जो बघितला, तर त्याच्या आसपास जर पौर्णिमेचा चंद्र असेल, तर तो महिना म्हणजे चैत्र महिना असतो, आपला भारतीय महिना म्हणजे हिंदू महिना. पण असं तारकांच्या वरून आपल्याला सप्टेंबर, ऑक्टोबर किंवा जानेवारी, फेब्रुवारी हे कुठलेही महिने आपण सांगू शकणार नाहीये. पण मात्र पौर्णिमेचा चंद्र ज्या तारका समूहाच्या आसपास असतो, म्हणजे नक्षत्राच्या आसपास, त्यावरून आपल्याला मराठी महिना अगदी बरोबर सांगू शकतो. आणि दुसरं असं की चंद्राच्या वेगवेगळ्या कला, त्या प्रत्येक कलेवरनं आपल्याला तिथी समजू शकते. त्यामुळे हे आकाश दर्शन आणि त्यातनं मिळणारी माहिती मनोरंजन तर करतेच, पण तुम्हाला उद्बोधक पण आहे, तुम्हाला ती उपयोगी पण पडू शकते, म्हणजे बऱ्याच अंगांनी म्हणजे. तर लीनाताई, आपण या आधीच्या भागामध्ये उत्तर दिशेच्या नक्षत्रांबद्दल जाणून घेतलेल्या आहेत, त्यातल्या गोष्टीही तुम्ही सांगितल्यात. आता उत्तरेकडून पूर्वेकडे जाताना पूर्व दिशांमध्ये कुठली नक्षत्र आहेत आणि त्यांच्या गोष्टी जाणून घ्यायला आम्हाला नक्कीच आता उत्सुकता वाढलेली आहे. बरोबर आहे तुमचं म्हणणं आहे. आपण उत्तरेकडची सगळी नक्षत्र आता बऱ्यापैकी बघितली आहे. सगळी नाही म्हणणार, कारण अजून बरंचसं आपल्याला बघायचं राहिलंच आहे. फक्त सप्तर्षीला धरून आपण काय काय नक्षत्र, तारकासमूह ओळखू शकतो ते आपण बघितलं आहे. पण आपण आता सरकत आलोच आहे, तर आपण पोचलोय कॉर्वस क्रेटर ह्याच्यापर्यंत. तर तसंच आपण थोडंसं आता अजून पूर्वेला सरकलो, की आपल्याला पूर्वेला साधारण मार्गशीर्ष महिन्याच्या सुरुवातीपासूनच पूर्वेला मृग नक्षत्र उगवायला लागलेलं असतं. आणि ते जसं जसं वर येईल मृग नक्षत्र, तसं आपल्याला त्याच्या अवतीभवतीचे बरेचसे तारकासमूह आणि खूप बरेचसे तेजस्वी तारे आपल्याला ओळखू येतात, म्हणजे आपण त्याच्यावरनं ओळखू शकतो. तर ते कसे ओळखायचे? तर मुळात आधी मृग नक्षत्र म्हणजे काय? हल्ली बऱ्याच जणांना मृग नक्षत्राचा जो तारकासमूह आहे तो माहीत असतो. म्हणजे त्याच्यातही एक मोठा चौकोन, म्हणजे थोडासा एक कोन वाढवलेला असा एक चौकोन, त्याच्या पोटामध्ये 3 ताऱ्यांचा असा एक बाण असल्यासारखा 3 तारे, आणि त्या मधल्या ताऱ्याला अजून लागून 3 तारे, जे आपल्याला आता गावातनं वगैरे दिसू शकत नाही, पण माळरानावर जर गेलो तर आपल्याला ते स्वच्छ दिसू शकतात. त्या मृग नक्षत्राची खासियत अशी आहे की ते 3 जे तारे आहेत मधले, म्हणजे कंबरपट्ट्याच्या सोडून जे खालचे 3 तारे आहेत, त्यातला जो मधला तारा आहे तो म्हणजे आपला सुप्रसिद्ध ओरायन नेब्युला आहे. मृग नक्षत्राला ग्रीकांमध्ये ओरायन हे नाव आहे. बरं, गंमत अशी आहे की आपल्या पुराणामध्ये हा जो मृग नक्षत्र आपण म्हणतो, मृग हा मृग आहे म्हणजे हरिण आहे, आणि त्याची शिकार व्याध हा तारा करतो. पण ह्याच्या बरोबर उलट स्थिती आहे ग्रीकांच्या पुराणामध्ये. ग्रीकांच्या पुराणामध्ये हा जो मृग आपण म्हणतो तो शिकारी आहे स्वतः, आणि वरचे जे 2 तारे आहेत ते त्याचं खांदा आहे. आणि मग ते जे पोटातले जे 3 तारे आहेत
म्हणजे जो आपण ज्याला बाण म्हणतो तो त्याचा कंबरपट्टा आहे. आणि मग ती त्याची हे आहे स्वॉर्ड किंवा कट्यारसारखी जी आहे ते 3 तारे आहेत. असा तो शिकारी आहे. म्हणजे बरोबर 2 अपोजिट कल्पना 2 ह्याच्यामध्ये आहेत. पण आपल्याकडे जो मृग नक्षत्र आपण म्हणतो त्याचा साधारण रचना ही अशी असते आणि वरचे जे 2 तारे आहेत त्याच्या 2 ताऱ्यांच्या मध्ये एक छोटासा असा त्रिकोण दिसतो. 3 ताऱ्यांचा एक छोटा त्रिकोण दिसतो, ते म्हणजे मृगशीर्ष आणि हे मृगशीर्ष नक्षत्र असंच म्हटलं जातं. आता एकदा मृग नक्षत्र आपल्याला माहिती झालं म्हणजे मृग नक्षत्र अतिशय देखणा असा तारकासमूह आहे. तो तुम्हाला सहजी समजू शकतो म्हणजे आणि कोणालाही तो ओळखता येऊ शकतो. पण एकदा मृग नक्षत्र माहिती झालं की आपण त्याच्यावरनं बाकीचे तारे कसे ओळखायचे ते मी तुम्हाला आता सांगते. मधले जे 3 तारे म्हणलं आपण पोटातलं बाण, तर ते मृगाची कथा आहे की त्या मृगाच्या पोटात तो बाण घुसला, त्याला त्रिकांड बाण असंच नाव आहे. तर ते म्हणून 3 तारे आहेत. पण तो 3 तारे जर खालच्या दिशेने वाढवले म्हणजे क्षितिजाच्या दिशेने वाढवले, तिथे एक अतिशय तेजस्वी तारा दिसतो. तो म्हणजे व्याध. म्हणजे हा आकाशातला सगळ्यात तेजस्वी तारा आहे आणि त्याचं इंग्लिश नाव सिरियस असं आहे. आता मागे मी जे मागच्या भागामध्ये जी घड्याळाची तुम्हाला कल्पना सांगितली की एखादा तारा जर तुम्हाला माहीत असेल आणि त्या ताऱ्यावरनं जर तुम्हाला बाकीच्या गोष्टी समजून घ्यायच्या असतील तर तो तारा त्या घड्याळाच्या केंद्रस्थानी समजायचा आणि मग त्याच्यावरून तुम्ही बाकीचे तारे ओळखायचे. तर आता एकदा तुम्हाला सिरियस माहीत झाला आहे म्हणजे व्याध हा तारा माहीत झाला आहे, तर तो व्याध हा आता घड्याळाच्या केंद्रस्थानी समजायचा आणि त्याच्या साधारण 10 वाजण्याच्या सुमाराला किंवा 11 वाजण्याच्या स्थितीला जो तारा आहे त्याचं नाव आहे प्रश्वा म्हणजे प्रॉसियॉन. त्याचं इंग्लिश नाव प्रॉसियॉन आहे. आता तो तारा आपल्याला माहिती झाला आहे, मग आपण त्याच्यावरनं उडी मारायची. म्हणजे आपण प्रश्वावर गेलो की तो तारा केंद्रस्थानी समजायचा आणि तिथून पुढे जायचं. म्हणजे आपल्याला त्या केंद्रस्थानी ताऱ्यावरून आपल्याला साधारण 1 वाजण्याच्या सुमाराला किंवा 2च्या आसपास आपल्याला 2 तारे असे दिसतात, जुळे, ज्याला आपण मिथुनातले जुळे असे म्हणतो आणि त्याचं इंग्लिश नाव कॅस्टर आणि पोलक्स आहे. सध्या तिथे गुरु दिसतोय आसपास त्याच्या, पण आता नेहमीच तिथे दिसेल असं नाही. पण हे जे तारे आहेत ते कॉन्स्टंट आहेत. प्लॅनेट्स मात्र फिरत राहतात. सध्या दिसतोय म्हणून मी सांगितलं की सध्या गुरु तिथे जवळ दिसतोय. तर ते जे 2 तारे आहेत म्हणजे जुळे तारे, त्याचा पुढे जर उजव्या बाजूला असं वरच्या बाजूला वाढवत गेलं तर एक आयताकृती आकार दिसतो. तो म्हणजे आपलं मिथुन रास आहे म्हणजे जेमिनी. आणि या कॅस्टर अँड पोलक्स या 2 ताऱ्यांना गोल्डन गेट ऑफ हेवन्स असं म्हटलं जातं, कारण त्याच्या जवळून बाकी सगळे ग्रह तारे आपला मार्ग आक्रमत असतात. तर ह्याची अजून एक खासियत अशी आहे की त्या 2 ताऱ्यांच्या मध्येच असताना प्लुटो या ग्रहाचा शोध टॉमबाऊ या शास्त्रज्ञाला लागलेला आहे. आता 1930 साली टॉमबाऊने प्लुटोचा शोध लावला. पण त्याची अजून एक खासियत अशी आहे की आपल्याकडचे जे मराठी शास्त्रज्ञ आहेत व्यंकटेश बाबूजी केतकर, तर ह्यांनी त्या प्लुटोचं अस्तित्व साधारण गणिताने तो हा ग्रह तिथे असेल हे शोधून काढलेलं होतं आणि ते टॉमबाऊच्या आधी त्यांनी शोधलेलं होतं. मग प्रत्यक्षात टॉमबाऊला तो शोध 1930 साली लागला. ही सगळी त्या घटना त्या ह्याच्यात तिथे प्लुटो असताना घडलेली आहे म्हणून त्याचं महत्त्व आहे. आता आपण थोडंसं अजून पुढे जाऊया. म्हणजे आपल्याला मिथुन रास एक कळली आहे. तर मिथुन राशीवरनं आता मिथुन जर आपण डोळ्यासमोर ठेवली तर साधारण उजव्या हाताला किंवा थोडंसं वरच्या हाताला म्हणजे अख्खी मिथुन रास जर आपण घड्याळाच्या केंद्रस्थानी समजली तर साधारण 1 वाजण्याच्या सुमाराला आपण एक मोठा पंचकोन बघतो. तर त्याचं नाव आहे सारथी किंवा अरिगा. तर त्या अरिगामध्ये एक ब्रह्महृदय नावाचा ठळक तारा आहे कॅपेला आणि अजून एक ठळक तारा आहे तो म्हणजे अग्नी. तर ह्या 2 ताऱ्यांना धरून आणि अजून एक तारा आहे रोहिणी. म्हणजे आता मृग नक्षत्रावरनं आपल्याला काय काय माहिती झालं तर व्याध माहिती झाला, प्रश्वा माहिती झाला, कॅस्टर पोलक्स म्हणजे मिथुन रास माहिती झाली, अरिगामधले 2 तारे माहिती झाले. तसंच मृग नक्षत्राचा जो उजवीकडचा तारा आहे म्हणजे हे आपण चौकोनातला वरच्या भागातला उजवा तारा, तर तिथून जर आपण एक सरळ रेष
1 वाजण्याच्या सुमाराला वाढवली, हम्म. तर तिथे आपल्याला एक व्ही आकाराचा असा एक तारका समूह दिसतो आणि त्याच्या या टोकाला रोहिणी हा तारा आपल्याला दिसतो. अतिशय तेजस्वी लालसर दिसणारा असा तो तारा आहे, तो आहे रोहिणी. आणि त्याच्याच पुढे त्याच रेषेत जर आपण पुढे वाढवत गेलो तर आपल्याला कृत्तिका दिसते. म्हणजे 7 एक ताऱ्यांचा असा एक छोटासा असा समूह आहे, जो आपल्याला साध्या डोळ्यांनी दिसणारा एकुलता एक असा क्लस्टर आहे असं आपल्याला म्हणता येईल. म्हणजे जी क्लस्टर्स आपल्याला एरवी दुर्बिणीतनं दिसतात, पण हे एकच क्लस्टर असं आहे की जे आपल्याला साध्या डोळ्यांनी दिसू शकतं. त्यात 7 तारे आपल्याला ठळकपणे दिसू शकतात. प्रत्येक ताऱ्याच्या भोवती अशी नेब्युलासिटी म्हणजे असा एक क्लाउड्स सारखं जमा झालंय, निळे निळे ढग असावेत असं एक काहीतरी अवगुंठन त्यांच्या भोवती आहे. त्यामुळे ह्याच्यातनं जर बघितलं, खूप जर शक्तिशाली जर दुर्बीण असेल तर तुम्हाला अतिशय सुंदर दृश्य दिसू शकतं. तेच आपला साधा जर ॲस्ट्रॉनॉमिकल बायनॉक्युलर असेल तर त्यातनं सुद्धा ह्या कृत्तिका आपल्याला अतिशय सुंदर दिसतात. तर आता आपण रोहिणी बघितलं, कृत्तिका बघितली, म्हणजे एकंदर मृग नक्षत्राच्या गोल आपल्याला सगळे तारे समजलेले आहेत. म्हणजे आपण डावीकडनं सुरुवात केली, व्या दिसला, प्रश्वा दिसला, कॅस्ट्रोपोलस दिसला, त्याच्यानंतर म्हणजे मिथुन रास दिसली, त्याच्यानंतर अरिगतचा पंचकोन दिसला आणि या बाजूला आपल्याला काय दिसलं, हायॅड्स म्हणजे त्याला हायॅड्स हे नाव आहे. तो काय म्हणता येईल असं कोनाच्या आकारातला जो तारका समूह आपल्याला दिसला, ज्याच्यामध्ये रोहिणी आहे, तो म्हणतात, तो दिसला आणि आपल्याला कृत्तिका समजल्या. तर हे जे त्रिकोण, रोहिणीचा जो त्रिकोण आहे त्याला शकट असं पण नाव आहे आणि आपल्याकडे रोहिणी शकट भेद असं एक कल्पना आहे, जी कुठल्याच म्हणजे पाश्चात्य देशांमध्ये किंवा त्यांच्या ग्रंथांमध्ये किंवा कुठल्याही त्यांच्या संशोधनामध्ये ह्या घटनेचा उल्लेख येत नाही. पण आपल्याकडे मात्र त्याच्यावर जबरदस्त संशोधन झालेलं आहे. आपल्याकडे अगदी रिसेंटली सुद्धा जे आपले जे थोर शास्त्रज्ञ होऊन गेले, म्हणजे आपले मराठीतले मोहन आपटे सर आणि एक पराग महाजनी म्हणून आहेत, त्यांनी याच्यावर भरपूर अभ्यास केलेला आहे. त्याला रोहिणी शकट भेद झाला असं म्हणतात. तर रोहिणी शकट भेद म्हणजे काय, तर हे जे त्रिकोण आपल्याला दिसतो, इथे रोहिणी आहे, तर या बाजूला इथे या स्थितीला जर मंगळ किंवा शनी आला तर त्याला रोहिणी शकट भेद झाला असं म्हणतात. आणि असं जर झालं आकाशामध्ये तर पृथ्वीवर अनेक उत्पात होऊ शकतात अशी एक कल्पना आहे आणि ती बऱ्याच अंशी सिद्ध केलेली आहे. तर असा हा रोहिणी शकट भेद हा जो प्रकार आहे तो फक्त आपल्याकडच्या लोकांना माहिती आहे. आपल्याकडच्या विद्वानांमध्ये सुद्धा त्याच्याबद्दल बरेचशा कॉन्ट्रोवर्सीज आहेत. कोणी म्हणतं मंगळ रोहिणी शकट भेद करूच शकणार नाही, कोणी म्हणतं शनी करू शकणार नाही आणि कोणी म्हणतात दोन्ही करू शकतील. आणि गंमत अशी आहे की पाश्चात्यांना या कशाचीच कल्पना नाही आहे. काही असे काही रोहिणी शकट भेद होऊ शकतो, त्याच्यामुळे काहीतरी आपल्याकडे उत्पात होऊ शकतात, ह्या कुठल्याच गोष्टीची जाण पाश्चात्य शास्त्रज्ञांना नाही. हे फक्त आपल्याकडे उल्लेख केलेला आहे. रामायण महाभारतामध्ये याचा उल्लेख आलेला आहे आणि त्याचे बरेचसे उल्लेख आपल्याकडे आता भांडारकर इन्स्टिट्यूटच्या बोरीच्यामध्ये त्या निबंधामध्ये त्यांनी उल्लेख केलेला आहे. तो त्यांचा शोध निबंध त्यांनी प्रसिद्ध केलेला आहे. तर ह्याच्यावरून आपण थोडं परत मागे जाऊया. आपण सारथी तारका समूहातला अग्नी आणि ब्रह्महृदय हे तारे बघितले. तर ह्या 2 ताऱ्यांना आणि रोहिणी या ताऱ्याला धरून आपले महादेव शास्त्री जोशी आहेत, त्यांनी एक खूप मजेदार कल्पना मांडली आहे. आता मार्गशीर्षाच्या ह्याच्यामध्ये जेव्हा दत्त जयंती येते तर त्या दत्त जयंतीच्या वरनं दत्ताची जी गोष्ट आहे ती आपल्याला साधारण माहिती आहे की सती अनुसयेची सत्व परीक्षा बघण्यासाठी म्हणून त्रिदेव खाली आले आणि त्या अनुसयेच्या आश्रमात गेले आणि त्यांनी अशी एक विचित्र मागणी केली की अनुसयाने विवस्त्र होऊन आम्हाला वाढावं. आता सती अनुसयाचं पावित्र्य आणि तिचं तपश्चर्या एवढी होती की तिने आपल्या तपश्चर्येने या त्रिदेवांना बाळं करून टाकलं आणि मग त्यांना जेवायला दिलं. तर त्यातले त्रिदेव म्हणजे हे 3 तारे म्हणजे अग्नी, ब्रह्महृदय आणि रोहिणी आणि ते 3 बाळं, वजीरवाणी बाळं म्हणजे तो आपला मृग नक्षत्राचे जे 4 कोण आहेत
तो म्हणजे पाळणा आणि त्याच्यामधली ती 3 बाळं म्हणजे ते 3 तारे. अशी एक गमतीदार गोष्ट त्याच्या भोवती गुंफून त्यांनी आपल्याला सांगितलेली आहे. तर अशा स्वरूपामध्ये जर गोष्टी आपल्याला सांगितल्या, तर आपल्याला निश्चित लक्षात राहणार आहे, की मृग नक्षत्र म्हणजे काय? ती बाळं म्हणजे 3च बाळं होती, म्हणजे ब्रह्मा, विष्णू, महेश हे 3 होते, हे त्रिदेव होते. त्याच्यावरनं 3 तारे लक्षात राहतील, मृग नक्षत्र लक्षात राहील. ह्यासाठी कथा असणं फार गरजेचं आहे. तेव्हा आपण आज इथेच थांबूया. मग नंतरच्या भागामध्ये आपण अजूनही काही कथा, अजून तारकासमूह आणि बद्दलच्या काही ज्या गोष्टी आहेत त्या आपण बघणारच आहोत. थँक्यू. धन्यवाद.